ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अखिल भारतीय मराठा महासंघात फूट पडल्याची चिन्ह आहेत। राजेंद्र कोंढरे यांची मराठा महासंघाच्या सरचिटणीस पदावरून शशिकांत पवार यांनी हकालपट्टी केली आहे आणि त्याच वादावर पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र कोंढरेंनी बाजू मांडली आहे। संस्थेच्या इमारत पुनर्वसनातील भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यानं हकालपट्टी झाल्याचा आरोप राजेंद्र कोंढरेंनी केलाय। पुण्यात सरचिटणीसांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती, ज्यामध्ये अध्यक्षांचे अधिकार गोठवण्यात आले आणि माजी बहुमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे। अध्यक्ष शशिकांत पवार यांनी गैरप्रकार केल्यामुळे त्यांचं अध्यक्षपदाचे सर्व अधिकार त्यांचे गोठवण्यात आले। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सभासदांची आणि पदाधिकाऱ्यांची 3 ऑक्टोबरला पुण्यात सर्वसाधारण सभा पार पडली होती। आमची 30-30, 40-40 वर्ष काम लोक करतात, अशा सगळ्या लोकांना बाजूला ठेवून एक नवीन पदाधिकारी नियुक्तीचा त्यांनी पायंडा पाडला आणि त्यामुळे संघटनेमध्ये ह्याच्यामध्ये फार मोठी खळबळ झाल्यामुळे आमच्या विशेष सर्वसाधारण सभेने माननीय शशिकांत पवार साहेब यांचे जे अध्यक्षपदाचे अधिकार होते ते अध्यक्षपदाचे अधिकार गोठवले आणि त्या गोठवल्यानंतर ते जे काही अधिकार आहेत ते अधिकार मला सरचिटणीस या नात्याने त्या विशेष सर्वसाधारण सभेने एकमताने दिलेले आहेत। तर अखिल भारतीय मराठा महासंघात फूट पडल्याची चर्चा आहे। राजेंद्र कोंढरेंची मराठा महासंघाच्या सरचिटणीस पदावरून शशिकांत पवार यांनी हकालपट्टी केलेली आहे आणि त्यावरून हा वाद निर्माण झालाय। या वादावर पत्रकार परिषद घेऊन स्वतः राजेंद्र कोंढरेंनी त्यांची बाजू मांडलेली आहे। संस्थेच्या इमारत पुनर्वसनातील भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यानं हकालपट्टी झाल्याचा आरोप जो आहे तो राजेंद्र कोंढरेंनी केलाय। आणि या बातमीसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।